हॅलो. हा हॅलो. हा बोला ताई. हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हो मला कनी एक अनुभव शेअर करायचा होता. हा. पण अगदी नाही का ताई, मी केंद्रे दादा आहे ना त्यांच्याकडून सेवा घेतली होती. हम्म. हो, आणि सेवा घेतली. काल भैरव अष्टक 5 वेळा म्हणायला लावलं तिने, आणि तारक मंत्र 5 वेळेस, आणि हा घोर धोरण त्याचं स्तोत्र 5 वेळेस, आणि 11 माळी जप, अशी सेवा सांगितली तिने. पण किती दिवस करायची हे नाही सांगितलं. ते म्हणजे घाईत होते. नाही नाही, आणि जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येत नाही ना तोपर्यंत करत राहायचं. असं का? हो. हं. आणि मग ती सेवा करायला लागले ताई. त्यानंतर लगेच आम्हाला सुतक पडलं ताई. मग माझी चुलत सासू वारली, त्यामुळे ती सेवा परत मी बंद केली. हा. हो. मग आणि तोपर्यंत झाकून ठेवायचं ताई ते, हा. आणि नंतर मग परत सुरू करायचं. ते ताई आपल्या मोबाईलवर लावून ते स्तोत्र जर ऐकलं तर हो चालेल ना? चालतं, कारण सुरुवातीला पाठ नसतं ना आपलं. हो, पाठ नाही, फक्त तारक मंत्र पाठ आहे. हा. कालभैरव नाही पाठ. ते पाहून म्हणते मी पुस्तकात, आणि 11 माळी जप करते मी. फक्त हे दोन्हीची थोडी अडचण येते मला. हा, सुरुवातीला बघून बोललं तर म्हणजे ऐकून केलं तरी चालतं, हो ना. आणि नंतर मग होऊन जातं ते पाठ बरोबर. हो हो हो. मग तेच दादा नाही का त्या दिवशी गडबडीत होते, त्यांनी फक्त एवढी सेवा दिली आणि त्यांनी फोन कट केला. हा हा. म्हटलं जाऊ द्या आता. हा. मग ती सेवा माझी चांगली 2-3 दिवस झाली बरं का. पण पुढे हे असं झालं. परत मग मी नाही नाही, काही हरकत नाही, काही हरकत नाही. हा, परत पहिल्यापासून करावं लागेल ना? हा. हो, मग मी तेच म्हटलं, फोन युट्यूबवर नंबर पाहिला मी तुमचा, म्हटलं ताईंना फोन करावा, त्यांना कणी अशी माहिती द्यावा असं असं झालं म्हणून. हा हा. हो. मग काय अनुभव आणि आला? अनुभव असाच आलेला आहे. आईला आलेला आहे तो. आई घरामध्ये पडली. हं. अशी फडशीचं घर आहे, पडली ती, आणि तिचा खुबा फ्रॅक्चर झाला. डॉक्टर काय म्हटले, तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल, तुम्हाला हं. पुणे किंवा आमच्या पुणे किंवा नगरला न्यावं लागेल. तर हं. घरचे म्हटले हो नेऊ, पण आईची इच्छाच नव्हती. हं. आणि माझं त्यावेळेस पारायण चालू होतं, आणि पारायणाच्या 15व्या का 16व्या 21 दिवसाचं पारायण होतं ना ते. हं. 15व्या पारायणाला असं संकट आलं. तर स्वामींनी माझी परीक्षा पाहिली का ते माहित नाही, पण मग असं भयानक संकट आलं ना. आई तिकडं पडली आईच्या घरी, मी इथं माझ्या सासरी, आणि हं. काय करावं ते समजेना. मग डॉक्टरकडून नेलं. डॉक्टर म्हणे ॲडमिट करावं लागेल. ॲडमिट केलं. पण महाराजांना मी असं म्हटलं, स्वामी महाराज, तुम्ही आता मला इतकं मोठं संकट माझ्यासमोर उभा केलं, म्हटलं, पण माझ्या आईला तुम्हाला बरं करावं लागेल. काय सांगते आई, ताई तुम्हाला. माझं संकल्प इतकं पारायण होतं, हं. आणि मी स्वामींना एवढंच म्हटलं, जसं तुम्ही माझ्या आईला पाडलं, म्हटलं, पडली ती, आता काय मला सांगता येत नाही कशी पडली, पण महाराज हे तुम्हालाच माहित आहे. हं. जसं ती पहिले चालत होती तिच्या पायावर, तसं तिला परत चालवा. आणि ते सुद्धा ऑपरेशन झालं 2 किंवा 1.5 महिन्याच्या आत. काय सांगू ताई, डॉक्टर लोक सुद्धा चेक झाले म्हणे. माझी आई थोडी वयस्कर आहे ना. हा हा हा. लोक म्हटले मावशी लक्ष नाही, आणि आईला ब्लडची गरज नाही लागली, काही नाही. अरे वा. हो. आणि मग 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 ऑपरेशन सक्सेस झालं, चांगलं झालं, व्यवस्थित झालं. हा आणि मग डॉक्टर काय म्हणे, तुम्हाला सुट्टी घ्यायची का आई? हा. मग हो हो घ्यायची म्हणे. आणि मग सुट्टी घेतली. आई घरी आली, पण आईच्या स्वप्नात आहे ना, स्वामी महाराज नाही का अशा बाईच्या रूपात आली, अष्टगंधाची माळ नाही का आईच्या गळ्यात घातली, हं. आणि आणि ते स्वप्न पहाटचे वेळेस पडलं. आणि आई ना आता काठीवर, फक्त 1.5 महिन्यात काठीवर चालायला लागलेली. इतकं मोठं भयानक ऑपरेशन अरे वा. झालं. हो ताई, इतकं आनंद झाला आईला. खरंच महाराजांनी मी जे सांगितलं, स्वामींनी तेच ऐकलं. हा. खरंच स्वामी महाराजांनी खूप मोठा अनुभव दिला, आणि खूप छान अनुभव दिला. आईचं आणि वय आई किती आहे आणि ताई? आता आईचं तरी 60-65 थोडस, आता हा पुढंच असून थोडं, हा 60-65 असून तिथपर्यंत. अच्छा. हा हा हा. हो हो. असा अनुभव आला ताई छोटासा. खूप छान, खूप छान आहे ताई. मी हो शेअर करते. हा. हो हो. ठीक आहे ठीक आहे. हा. श्री स्वामी हो समर्थ. हो. श्री स्वामी समर्थ.